आपल्यासोबत मंत्री संजय बनसोडे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। सर, आज बारामतीमध्ये मेळावा होतोय, काय मार्गदर्शन करतील असं वाटतं? आज राज्यस्तरीय सन्मान मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बारामतीमध्ये या ठिकाणी होतोय। राज्यातून सर्व पदाधिकारी बारामतीमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत। दादांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे। दादांचं मार्गदर्शन झाल्यानंतर एक ऊर्जा घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये ते त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जातील आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला त्या ठिकाणी लागतील। आणि तुम्ही पाहताय की आज मी क्रीडा मंत्री म्हणून कंप्लीट 1 वर्ष 14 तारखेला झालं आणि या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला माननीय अजितदादा पवार साहेबांनी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला जी क्रीडा विभागाचा कारभार त्या ठिकाणी दिला होता, तो 1 वर्षामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेण्यात आले। शिवछत्रपती पुरस्काराचं वितरण असेल, मिशन लक्षवेध असेल, ऑलिम्पिक भवन असेल किंवा एशियन क्रीडापटूंना 10 लाखावरून 1 कोटीची मदत असेल, अपंग खेळाडूंना सुद्धा त्या ठिकाणी मदत असेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ असेल किंवा थेट नोकरीच्या संदर्भातला घेतलेला निर्णय असेल, अशा अनेक गोष्टी मला 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी करता आल्या। याचा आनंद मला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला विनंती करतो की महाराष्ट्रातील जनतेने विकासासोबत त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। महाराष्ट्रातील हे तिन्ही नेते काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख झालेली आहे। एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि माननीय आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते काम करणारे नेते आहेत आणि या तिन्ही नेत्याच्या पाठीमागं संबंध महाराष्ट्राने त्या ठिकाणी उभा टाकला पाहिजे आणि ते नक्कीच या महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील। या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार विधानसभेचा रिंगण फुंकतात। संबंध महाराष्ट्रातून पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, बूथ रचनेचे प्रमुख त्या ठिकाणी येत आहेत आणि दादा जे दुपारी मार्गदर्शन करतील ती ऊर्जा घेऊन विधानसभेच्या तयारीला ते लागतील। एक महायुतीमध्येच देखील असं बोललं जाते का, मागच्या काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एका भाजपच्या कार्यकर्त्याने असं म्हटलं होतं अजित पवार सोबत नाही। सातत्यानं भाजपकडून विरोध होते अजित पवारांना स्थानिक लेवलच्या नेत्यांकडून, याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, हे तिन्ही नेते एक दिलानं एक जीवानं संबंध महाराष्ट्रामध्ये आता फिरतील आणि किमान 200 जागा त्या ठिकाणी निवडून आणतील असं महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा या ठिकाणी विश्वास आहे। 2 दिवसापूर्वी शरद पवारांनी वक्तव्य केलं होतं की महाविकास आघाडी 200 पेक्षा जास्त जागा जिंकेल। नाही, ते त्यांचं मत, साहेबांचं मत त्या ठिकाणी असेल, पण आम्हाला खात्री आहे की लोकसभेला खोटं बोल पण रेटून बोल त्या ठिकाणी बोललं गेलं, पण आता विधानसभेला लोक कामावरती मतदान त्या ठिकाणी करतात आणि आमचे हे सगळे नेते, आम्ही सर्व कार्यकर्ते काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळं आम्हाला विश्वास आहे कसल्याही परिस्थितीमध्ये महायुती 200 जागा त्या ठिकाणी पार करतील। खूप खूप धन्यवाद। तर होते संजय बनसोडे ज्यांनी सांगितलं महायुती जी आहे ती 200 पेक्षा जास्त जागा पार पडेल। आता नेमकी किती जागा पार पडेल यासाठी निवडणूक होणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।